नमस्कार फॅमिली हार्मोनी चॅम्पियन्स डे 3मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. गेल्या 2 दिवसामध्ये आपण सेल्फ अवेअरनेस, कम्युनिकेशन आणि इमोशनल कनेक्शन याबद्दल शिकलो. आज आपण प्रत्येक नात्याचा एक मुख्य पाया शिकणार आहोत, तो म्हणजे विश्वास, ट्रस्ट. विश्वास हा एक दिवसात निर्माण होत नाही, तो रोजच्या छोट्या छोट्या कृतीमधून तयार होतो. एका चुकीमुळे मात्र तो क्षणात तुटू शकतो. म्हणूनच सांगतोय, विश्वास निर्माण करण्यासाठी 5 सुवर्णतत्त्वे. यामध्ये पहिला आहे शब्द पाळा. दिलेला शब्द आणि प्रॉमिस नेहमी पूर्ण करा. दुसरा आहे सत्य बोला. परिस्थिती कशी असली तरी नेहमी सत्याची साथ द्या. तिसरं आहे चूक मान्य करा. भले चूक होऊ दे, पण चूक झाली तर ती लपवण्याऐवजी प्रामाणिकपणे स्वीकारा. चौथा आहे गोपनीयता जपा. कुटुंबातील सदस्याशी विश्वासाने सांगितलेल्या गोष्टी गुप्त ठेवा, एकरूप ठेवा. आणि 5वा आहे एकरूपता ठेवा. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक नसू द्या. आणि लास्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक तुमच्या शब्दापेक्षा तुमच्या वागण्यावर जास्त विश्वास ठेवतात. बरोबर ना? कारण हे आपण प्रॅक्टिकली जाणून शकतो. कारण तुम्ही जसं वागता तसंच लोक तुमच्यावर पण रिॲक्शन देतात. तर आज तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला किंवा उदाहरणार्थ द्यायचं तर तुमचा जोडीदार, पती असेल किंवा पत्नी असेल, मुलं किंवा आईवडीलसुद्धा असू शकतात, त्यांना अत्यंत प्रेमाने एक प्रश्न विचारा. तुमचा किंवा तुझा माझ्यावर विश्वास आणखी वाढवण्यासाठी मी माझ्या वागण्यात काय बदल करू शकतो? हे लक्षात ठेवा किंवा हे करूनसुद्धा पाहू शकता. त्यांचं उत्तर अगदी शांतपणाने पूर्ण लक्ष देऊन ऐका. त्यावर कोणताही वाद घालू नका किंवा स्वतःची बाजूसुद्धा मांडू नका. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक मुद्द्यावर फक्त एका डायरीत लिहून ठेवा. त्यामुळे माझ्या अशा कोणत्याही सवयी आहेत, त्यामुळे कुटुंबातील विश्वास वाढतो. माझ्या कोणत्या सवयी मला बदलण्याची गरज आहे, विश्वास अधिक घट्ट करण्यासाठी आजपासून मी कोणती नवीन सवय सुरुवात करणार आहे. कॉल टू ॲक्शन म्हणजे CTA हा मेसेज वाचून झाल्यावर खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा की तुम्ही आज मी विश्वास वाढवण्यासाठी कोणती पहिली पायरी घेतली, त्यामधून माझ्यात काय बदल केले आहेत. तर ह्या सर्व अशा कमेंट्समुळे तुम्ही दिलेल्या कमेंट्समध्ये सुद्धा पुढच्याचं जीवन सर्वायवल होतं किंवा त्याचा जीवन बदल होऊ शकतो. धन्यवाद.